नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSCIT इरा सेशन 45. सर्वात पहिले तर आपल्याला सेशनचा परिचय पाहून घ्या. त्यानंतर इथे पहिले आपल्याला यामध्ये बघा आपल्याला एकूण आपल्याला 4 नॉलेज चेक दिलेले आहेत. तर त्या 4 नॉलेज चेकपैकी आपल्याला पहिलं नॉलेज चेक या ठिकाणी दिलेलं आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला पहिलं नॉलेज चेक स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा पहिल्या नॉलेज चेकमध्ये 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, तुम्हाला सहजपणे आयटम फाइंड, सॉर्ट, फिल्टर किंवा ग्रुप करता यावे म्हणून आउटलुक डॅशडॅश ऑफर करते म्हणत आहे. तर याचं उत्तर कलर कॅटेगरीज आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. जेव्हा तुम्ही ईमेलसाठी कलर कॅटेगरी सिलेक्ट करता तेव्हा काय होते म्हणत आहे. तर काय होते बघा, तर ईमेल त्या कॅटेगरीमध्ये सॉर्ट होते, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. अप्लाय केलेल्या कॅटेगरीज काढून टाकण्यासाठी डॅश डॅशवर क्लिक करा म्हणत आहे. तर कशावर क्लिक करावं लागेल, तर यासाठी कॅटेगरीजमध्ये जाऊन क्लिअर ऑल कॅटेगरीवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. पुढीलपैकी कोणती इमेज ब्लू कॅटेगरीमध्ये कॅटेगराईज केलेल्या ईमेलचे प्रतिनिधित्व करते म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 4 आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. एखाद्या समस्येचा पाठपुरावा करण्यासाठी आठवण करून देण्यासाठी तुम्ही तुमच्या मेसेजेसना डॅश डॅश नियुक्त करू शकता म्हणत आहे. तर काय करू शकतो बघा आपण, तर याचं उत्तर फ्लॅग्स नियुक्त करू शकतो आपण. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता आपलं पहिलं नॉलेज चेक या ठिकाणी पूर्ण सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला दुसरं नॉलेज चेक सोडवण्यासाठी आउटलुक प्लॅनरवर क्लिक करा. या ठिकाणी आपल्याला दुसरं नॉलेज चेक पाहायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला दुसरं नॉलेज चेक इथे दिलेलं आहे. तर या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर हे आपलं दुसरं नॉलेज चेक असणार आहे आणि यामध्ये सुद्धा 5 प्रश्न दिलेले आहे. हे चित्र नीट पहा. आउटलुक कॅलेंडरमधल्या या इव्हेंट बरोबर एक आयकॉन आहे, तो काय दर्शवतो म्हणत आहे. तर हा आयकॉन काय दर्शवत आहे बघा, तर याचं उत्तर चार्म आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. रिमाइंडरचा उद्देश काय असतो म्हणत आहे. तर रिमाइंडरचा उद्देश इव्हेंटविषयी आठवण करून देणे हे आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. जर तुम्ही पर्सेंट कंप्लेंटमध्ये 25 एंटर केले तर स्टेटस जरी नॉट ॲट स्टार्टेड असे सेट केले असले तरी ते डॅश असे आपोआप प्रदर्शित होते म्हणत आहे. तर याचं उत्तर इन प्रोग्रेस होते. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. टास्क मॉड्यूलवर स्विच होण्यासाठी तुम्ही कोणत्या आयकॉनवर क्लिक कराल म्हणत आहे. तर कोणत्या आयकॉनवर आपण स्विच होणार आहोत, तर पाहू शकता हे आयकॉन आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. तुम्हाला दिसेल की तुमची टास्क लिस्ट कंप्लीटेड टास्कने भरून गेली आहे. अशा वेळी तुम्ही टास्क लिस्ट डॅश डॅश करू शकता म्हणत आहे. तर काय करू शकतो बघा आपण, तर टास्क लिस्टमधून अशी टास्क काढून टाकू शकतो. तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे. पाहू शकता आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्ण आलेला आहे. दुसरं नॉलेज चेक झाल्यानंतर आपल्याला तिसरं नॉलेज चेक या ठिकाणी दिलेलं आहे. AI टूल MS आउटलुकमध्ये त्या यावर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर हे आपलं तिसरं असणार आहे. तर याचा पहिला, आउटलुकचे को पायलट ईमेल्सचा ड्राफ्ट कसा सुधारते म्हणत आहे. तर कशाप्रकारे सुधारते बघा, तर आपोआप ईमेल जनरेट करून. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. कोपायलट AIची क्षमता कोणती गोष्ट सर्वात चांगल्या प्रकारे कोणत्या दर्शवते म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर AI पॉवर्ड समरायझेशन आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं तिसरं सुद्धा नॉलेज चेक या ठिकाणी पूर्ण सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला चौथं नॉलेज चेकसाठी परप्लेक्सिटी AIवर क्लिक करायचं आहे. यामध्ये आपल्याला चौथं नॉलेज चेक इथे दिलेलं आहे आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करा. यामध्ये बघा 2 प्रश्न दिलेला आहे. तर पहिला प्रश्न, परप्लेक्सिटी AI हे ट्रेडिशनल सर्च इंजिनपेक्षा वेगळे कसे आहे म्हणत आहे. कारण मुद्देसूद AI पॉवर्ड उत्तरे जनरेट करते. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. रिअल टाईम इन्फॉर्मेशन रिट्रीव्ह करण्यासाठी परप्लेक्सिटी AI कोणती टेक्नॉलॉजी वापरते म्हणत आहे. तर याचं उत्तर कोणती टेक्नॉलॉजी वापरते बघा, तर रिट्रीव्हल ऑगमेंटेड जनरेशन हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं चौथंसुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि आपला स्कोर या ठिकाणी पूर्ण आलेला आहे. त्यानंतर आपल्याला सिम्युलेशन्स क्वेश्चन सोडवायचं आहे. सिम्युलेशन्सवर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करा. यामध्ये बघा 2 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न,
इनबॉक्समधून महत्त्वाची मेल शोधण्याकरता किंवा प्रकारानुसार वर्गीकरण करण्यासाठी कॅटेगरीची आपल्याला मदत होते. तुम्हाला तुमच्या कल्पेश नावाच्या मित्राकडून एक महत्त्वाची ईमेल आली आहे. तुम्हाला तुमच्या संदर्भाकरिता ही मेल ब्लू या कॅटेगरीमध्ये ठेवायची आहे. म्हणून मेलला ब्लू कलरची कॅटेगरी अप्लाय करा, जेणेकरून तुम्हाला इनबॉक्समधून मेल पटकन पाहता येईल म्हणत आहे. तर कल्पेशला क्लिक करा, कॅटेगरीजमध्ये जा आणि यातून ब्लू कॅटेगरी क्लिक करायचं आहे. त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्या. 2 नंबरचा प्रश्न स्टार्ट करा. तुम्हाला तुमच्या अक्षय नावाच्या मित्राकडून एक महत्त्वाची ईमेल आली आहे आणि तुम्हाला त्या मेलचा पाठपुरावा म्हणजे फॉलोअप करायचा आहे. म्हणून मेलमध्ये नमूद केलेल्या गोष्टीचा पाठपुरावा करण्याची तुम्हाला आठवण व्हावी म्हणून या मेलला फ्लॅग असाइन करा म्हणत आहे. तर अक्षयला क्लिक करा, त्यानंतर फॉलोअपला क्लिक करायचं आहे आणि टुडेवर क्लिक करा. एवढंच करायचं आहे. त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक इथे सबमिट होणार आहे. तर पाहू शकता आपलं सर्व सोडवणं झाल्यानंतर एंड एक्झामला येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर आपली एक्झाम एंड झालेली आहे. त्यानंतर आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे. तर सेल्फ पाथ लर्निंगवर क्लिक करा आणि त्यानंतर इथे प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. तर यामध्ये बघा सेल्फ पाथ लर्निंगमध्ये आपल्याला 4 प्रश्न विचारलेले आहे. तर पहिला प्रश्न बघा, मायक्रोसॉफ्ट आउटलुकमध्ये सर्च बॉक्सचे फंक्शन्स काय आहे म्हणत आहे. तर सर्च बॉक्सचे फंक्शन्स काय आहे बघा, हे तुम्हाला तुमचे ईमेल आणि इतर आयटमला त्वरित शोधण्यास मदत करते. तर त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. मायक्रोसॉफ्ट आउटलुकमध्ये इव्हेंट म्हणजे काय म्हणत आहे. तर मायक्रोसॉफ्ट आउटलुकमध्ये इव्हेंट म्हणजे काय असते बघा, तर इव्हेंट म्हणजे हॉलिडे किंवा रिमाइंडर सारख्या दिवसभराची ॲक्टिव्हिटी आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. मायक्रोसॉफ्ट आउटलुक तुम्हाला हव्या तितक्या तपशिलासह मीटिंग इव्हेंट तयार करून देते म्हणत आहे. तर काय तयार करून देते बघा, तर याचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. ईमेलद्वारे आउटलुक वापरून वर्ड फाईल पाठवण्यासाठी योग्य स्टेप्स ओळखा म्हणत आहे. तर गो टू फाईल मेनू इन द वर्ड डॉक्युमेंटवर क्लिक करा, क्लिक शेअरवर क्लिक करा आणि त्यानंतर मेलवर क्लिक करायचं आहे. तर याचं उत्तर पहिलंच आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा, एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे आपलं कोर्स पूर्ण आलेला आहे आणि त्यानंतर याला क्लोज करा. आता सेल्फ पाथ लर्निंग सोडवल्यानंतर शेवटचं आपल्याला बघा सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करा. तर यामध्ये बघा आपल्याला 10 प्रश्न दिलेला आहे. तर पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणती 2 DBMS सॉफ्टवेअरची उदाहरणे आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर मायक्रोसॉफ्ट ॲक्सेस आणि MySQL आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. एक कंपनी कागदी फाईलऐवजी DBMS वापरायला सुरुवात करते, त्यामुळे लगेच कोणत्या 2 समस्या सुटतील म्हणत आहे. तर कोणत्या सुटणार आहे, एकतर भौतिक साठवणीची समस्या आणि दुसरा आहे बघा जुने रेकॉर्ड शोधण्याची अडचण. हे दोन्ही त्याचे उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. एक यूट्यूबर स्वतःसाठी व्हिडिओ आयडिया आणि अपलोड तारखांची यादी ठेवू इच्छिते, तिच्यासाठी कोणता डेटाबेस योग्य आहे म्हणत आहे. तर कोणता आहे बघा, तर याचं उत्तर वैयक्तिक डेटाबेस आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर बघा एक वीज कंपनी महिनाभर मीटर रीडिंग गोळा करते, पण बिल पुढील महिन्याच्या 1 तारखेला तयार करते. ही कोणती प्रक्रिया आहे म्हणत आहे. तर ही कोणती प्रक्रिया आहे, तर ही बॅच प्रक्रिया आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. एक कार कंपनी ऑब्जेक्ट ओरिएंटेड डेटाबेस वापरते. जर SUV हा एक वर्ग असेल तर काळी महिंद्रा थार काय मानली जाईल म्हणत आहे. तर काय मानली जाईल बघा, तर याचं उत्तर एक ऑब्जेक्ट आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. एका बँकेचा डेटाबेस तांत्रिक बिघाडामुळे खराब झाला. कायमस्वरूपी नुकसान टाळण्यासाठी कोणते 2 उपाय उपयुक्त ठरले असते म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर एकतर नियमित बॅकअप ठेवणे हा आहे आणि दुसरा जो आहे बॅकअपमधून डेटा पुन्हा मिळवणे, हे दोन्ही त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट क्लिक करा. एक स्टार्टअप कंपनी ओळख चोरी म्हणजे आयडेंटिटी थेफ्टबद्दल चिंतित आहे. कोणते 2 उपाय ग्राहकांची ओळख सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करतील म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर वापरकर्ता पडताळणी आणि डेटा इन्क्रिप्शन हे त्याचे दोन्ही ते उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. फ्लिपकार्ट किंवा मिंत्रासारखे ॲप तुम्हाला तुमच्यासाठी शिफारस केलेले प्रॉडक्ट दाखवतात. यामागे डेटाबेस काय करत असतो म्हणत आहे. तर यामागे डेटाबेस काय करत असतो बघा, तर तुमच्या आधीच्या खरेदीचा अभ्यास करून आवड ओळखतो, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. राहुलला संदेश येतो की त्यांचे बँक खाते बंद झाले आहे आणि ते सुरू करण्यासाठी पासवर्ड शेअर करा.
येथे कोणत्या सुरक्षा तत्वाची चाचणी केली जात आहे म्हणत आहे. तर कोणत्या तत्वाची चाचणी केलेली आहे, तर याचं उत्तर वापरकर्ता पडताळणी आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. एक सरकारी पोर्टल नागरिकांची संवेदनशील कागदपत्रे म्हणजेच ओळखपत्र प्रमाणपत्रे साठवते. अशा पोर्टलवर वापरकर्ता पडताळणी का आवश्यक आहे म्हणत आहे. तर का आवश्यक आहे बघा, तर याचं उत्तर फक्त कागदपत्रांचा मालक किंवा अधिकृत अधिकारी डेटा पाहू शकतील म्हणून हे त्याचं उत्तर आहे. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन कम्प्लिशन टेस्ट संपूर्ण सोडवणं झालेलं आहे आणि ते कोर्स पूर्ण आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 45 कम्प्लिटली सोडवायचं आहे.